महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाईन उपक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत. शाळा बंद पण शिक्षण सुरू. क्रमांक 2 चिरागनगर घाटकोपर पश्चिम एन विभाग. आज दिनांक 1 जुलै 2021. आजचा सुविचार आहे, चरित्र हाच खरा इतिहास असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तसेच त्यांनी अनेक लढाया केल्या, किल्ले बांधले. ते एक आदर्श राजा होते. तसेच त्यांच्याकडे दूरदृष्टी, पराक्रम, शिस्त, स्वाभिमान, प्रामाणिकपणा, कुशल संघटक अशा विविध गुणांनी युक्त अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचा, कार्याचा आपण अभ्यास करतो. म्हणजेच काय, तर त्यांच्या चरित्राचा अभ्यास करतो. म्हणूनच म्हटले आहे की चरित्र हाच खरा इतिहास असतो. बाळांनो, आपण मागच्या तासाला इतिहासाचे 3 कालखंड पाहिले. आठवले ना तुम्हाला? प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड, आधुनिक कालखंड. आज आपण मध्ययुगीन कालखंडातील शिवपूर्वकालीन महाराष्ट्र पाहणार आहोत. या पाठाच्या अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे. शिवपूर्वकालीन राजकीय यंत्रणा, भौगोलिक रचना समजेल. संतांनी समाजाला दिलेली शिकवण समजेल. संतांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम समजेल. तसेच दुष्काळाचे मानवी जीवनावर झालेले परिणाम समजतील. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रातील राजकीय यंत्रणा आणि राज्यकारभार आपण पाहणार आहोत. शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा, राज्यकर्ते, अधिकारी, बाजारपेठा, कारागीर यांचे स्वरूप समजण्यासाठी आपल्याला भौगोलिक स्थानांची ओळख होणे आवश्यक आहे. प्रथम पाहणार आहोत आपण राजकीय यंत्रणा. राजकीय यंत्रणेमध्ये त्या काळात गाव, कसबा, परगणा यांचा समावेश होत असे. त्यातील पहिला आहे गाव. गावाला मौजा असेही म्हणत. गाव म्हणजे 20-25 घरांचं असणारं एक छोटस गाव. त्या गावाचा कारभार पाटील पाहत असे. आत्ताच्या याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्यात खेडेगावचा कारभार कोण पाहतं सांगू शकाल? तर ग्रामपंचायत पाहते. आणि त्या काळामध्ये गावचा प्रमुख हा पाटील असायचा. पाटलाला कामामध्ये मदत करण्यासाठी कुलकर्णी असत. तसंच हे जे पाटील होते ह्यांची कामे पाहणार आहोत आपण. प्रथम जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणणे, गावातील भांडणे मिटवणे, गावामध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण करणे ही कामे पाटील करत असत. त्यांच्या मदतीला कुलकर्णी असतात. आता पाहणार आहोत कुलकर्ण्यांची कामे. पाटलांना कामात मदत करणे, गावातील महसूल गोळा करणे आणि त्या महसुलाची नोंद ठेवणे ही कामे कुलकर्ण्यांना करावी लागत. गावामध्ये विविध प्रकारचे कारागीर असत. उदाहरणार्थ सुतार, लोहार, कुंभार, माळी, न्हावी, गुरव, परीट इत्यादी. ह्यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना शेतकऱ्याकडून धान्याचा यालाच बलूत असं म्हणत. आता जर समजा लोहाराने जर हत्यार बनवून जर दिली शेतकऱ्याला, तर त्याच्या बदल्यामध्ये शेतकरी त्यांना धान्य देत असे. आणि अशी बलुते पद्धत गावामध्ये होती. म्हणजेच काय, तर आर्थिक व्यवहार नव्हते, वस्तूच्या रूपामध्ये व्यवहार केले जायचे. पुढचा आहे कसबा. कसबा म्हणजे एक मोठं खेडेगाव.
इथे त्या काळामध्ये इंदापूर कसबा, वाई कसबा हे होते. कसबा म्हणजे बाजारपेठेचं ठिकाण आणि या पेठेचे कारभारी असत शेट्टे आणि महाजन. या शेट्टे आणि महाजनांना वतनदार म्हणत असत. आता वतन म्हणजे काय? तर वंश परंपरेने कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारमुक्त जमीन म्हणजे वतन. मग या कसब्यामध्ये शेट्टे आणि महाजन काम पाहत. पहिले पाहणार आहोत आपण शेट्ट्यांची कामे. ते पेठेचे वतनदार अधिकारी म्हणून कारभारी असत. गावामध्ये पेठ वसवण्याचं काम तेच करत. त्यांच्या मदतीला महाजन असत. महाजन हे पेठेतील हिशोब ठेवणे, गावात पेठ वसवणे ही कामं करत. आता शेट्टे आणि महाजन हे जे काम करत असत याचा मोबदला म्हणून सरकारकडून त्यांना जमिनी आणि गावकऱ्यांकडून काही हक्क दिले जात. पुढचा आहे परगणा. परगणा म्हणजे अनेक गावे मिळून परगणा बनतात. आपण ज्याला आता जिल्हा म्हणतो त्याला पूर्वी परगणा म्हणत असत. या परगण्यामध्ये अनेक गावे असतात. उदाहरणार्थ पुणे परगणा. या पुणे परगण्यामध्ये 290 गावं होती. चाकण परगणा 64 गावे. तसंच शिरवळ परगणा 40 गावे. म्हणजे सर्वात मोठा परगणा त्या काळामध्ये पुणे परगणा होता आणि सगळ्यात छोटा परगणा हा शिरवळ परगणा. आता पुणे परगण्यामध्ये 290 गावे म्हणजे 290 गावाचे 290 पाटील आणि या पाटलांचा प्रमुख असे देशमुख. आता या परगण्यांचा कारभार पाहत असत देशमुख आणि देशपांडे. देशमुखांची कामे जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणणे, तसंच गावातली तंटे मिटवून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही कामे देशमुख करत. तर देशमुखांना कामात मदत करण्यासाठी देशपांडे असत. गाव पातळीवर जी कुलकर्ण्यांची कामं होती तीच कामे परगणा पातळीवर देशमुख करत असत. परगण्यातील कुलकर्ण्यांचे प्रमुख देशपांडे असत. देशपांड्यांची कामे देशमुखांना कामात मदत करणे, जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे ही कामे त्यांना करावी लागत. परगण्यामध्ये महसूल गोळा करण्याचे काम हे वतनदार करत असत आणि रयतेकडून रक्कम गोळा करत असत महसुलाची आणि ते वेळेवर सरकारकडे जमा नसेत करत. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्याच बरोबर दुष्काळ पडला. ह्या चित्रामध्ये आपण पाहतोय जमिनीला भेगा पडलेल्या आहेत, झाडे सुकलेली आहेत आणि पाणी नाही, पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालेलं आहे. अशाच प्रकारचा दुष्काळ इसवी सन 1630 मध्ये पडला. आता या इसवी सन 1630 मध्ये पडलेल्या दुष्काळाचे परिणाम आपण पाहणार आहोत. दुष्काळामुळे लोकांना अन्न मिळेनासे झाले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अन्नधान्याचे भाव वाढले. जनावरांना चारा मिळेनासा झाला. अनेक गुरेढोरे मेली. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. शेती, व्यवसाय, उद्योगधंदे नष्ट झाल्यामुळे आर्थिक व्यवहार खुंटले. तसंच एकंदरीत या इसवी सन 1630च्या दुष्काळामुळे समाज जीवन उद्ध्वस्त झालं. त्याच दरम्यान वारकरी पंथांचा उदय झाला. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचा पगडा समाजावर होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. प्रयत्नशीलता थंडावली होती आणि अशा परिस्थितीमध्ये समाजात
चैतन्य निर्माण करण्याचे कार्य वारकरी पंथांनी केले. वारकरी म्हणजे काय? तर जो वारी करतो तो. दरवर्षी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातो तो वारकरी. या वारकरी पंथामध्ये विविध धर्म, पंथ, वंश यातील लोक होते. म्हणजेच काय तर विविध स्तरातील संत मंडळी होती. आणि या वारकरी पंथाने समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं कार्य केलं. आणि या वारकरी पंथाच्या संत चळवळीचे केंद्र होतं पंढरपूर. भजन, कीर्तन, काला म्हणजे सहभोजन या माध्यमातून संतांनी समाजात समानतेचा प्रसार केला. या वारकरी संप्रदायामध्ये विविध संत मंडळी होती. उदाहरणार्थ संत गोरोबा, कुंभार, संत नामदेव शिंपी होते, संत नरहरी सोनार होते, संत एकनाथ तर वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होते, संत तुकाराम वाणी होते. तसेच इतर स्त्री संतही होत्या. उदाहरणार्थ संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कानोपात्रा या सर्व संत मंडळींची कार्य आपण थोडक्यात पाहणार आहोत. या संतांनी जे कार्य केलं त्यांनी त्यातून समानतेचा प्रसार केला आणि लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. तर तसंच त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेवरती टीका केली. आपले पहिले संत आहेत संत नामदेव. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत म्हणून ओळखले जातात. ते थोर प्रचारक होते. तसेच ते कुशल संघटकही होते. उत्तम कीर्तनकारही होते. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप त्यांना लावायचा होता आणि दिवाच्या उजेडात त्यांना सर्व समाज अंधश्रद्धेतून बाहेर काढायचा होता. या त्यांच्या कीर्तनातून सर्व जाती धर्माचे तसे स्त्री पुरुष एकत्र आले. त्यांनी त्याच्यातून समतेची भावना रुजवली. समाजाच्या एकजुटीसाठी त्यांनी कार्य केले. संत नामदेवांनी भागवत धर्माचा प्रचार पंजाब पर्यंत केला आणि हे करत असताना प्रत्येकाला आपले हक्क आणि कर्तव्याची जाणीव त्यांनी करून दिली. शीखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबा यांच्यामध्ये त्यांचे 62 अभंग आहेत. तर हिंदीमध्ये 125 अभंग आहेत. असे अभंग कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य संत नामदेवांनी केलं. तसंच त्यांनी चोखामेळा यांची समाधी बांधली. आपले पुढचे संत आहेत संत ज्ञानेश्वर. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. ज्ञानेश्वरांनी पसाय दान लिहिले आणि या पसाय दानातून संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रसाद रूपी पसायदान मागितले. समाजातील लोकांना त्यांनी त्रास दिलेला असताना सुद्धा त्यांनी विश्वासाठी पसायदान मागितले. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. भगवद्गीता या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. तसंच भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा त्यांनी ग्रंथ लिहिला. अमृत अनुभव या ग्रंथांची रचना केली. आपल्या ग्रंथातून अभंगातून त्यांनी भक्ती मार्गाचे महत्व सांगितले. एकंदरीत वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली. पुढचे संत आहेत आपले संत एकनाथ. महाराष्ट्राच्या
भक्ती चळवळीतील एक महान संत होते. त्यांचे साहित्य विपुल आहे आणि विविध प्रकारचे पण आहे. यामध्ये अभंगे, भारुडे, गवळणी या साहित्यांची त्यांनी निर्मिती केली. तसंच भागवत या संस्कृत ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला. त्यांनी भावार्थ रामायण लिहिलं आणि याच्यामध्ये या रामायण भावार्थ रामायणात त्यांनी लोकजीवनाचं चित्रण केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की परमेश्वर प्राप्तीसाठी संसार सोडण्याची गरज नाही आणि हे त्यांनी स्वतःच्या आचरणातूनही दाखवून दिले. इतर धर्मावर तिरस्कार करणाऱ्या लोकांवर त्यांनी टीका केली. मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही हे त्यांनी पटवून दिलं. खऱ्या अर्थाने संत एकनाथ हे एक लोकशिक्षकच होते. आपले पुढचे संत आहेत संत तुकाराम, पुण्याजवळील देऊळगावचे. त्यांना वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु म्हटले जाते. त्यांनी जे अभंग लिहिले आहेत त्या अभंगाचे एकत्रित केलेले सर्व अभंग म्हणजे तुकारामांची गाथा. समाजातील अंधश्रद्धेवर, दांभिकतेवर त्यांनी टीका केली. भक्तीला आणि नीतीला त्यांनी महत्व दिले. त्यांनी समाजामध्ये अभंगाद्वारे लोकजागृती केली. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ते म्हणतात जे दुःखात आहेत, अडचणीत आहेत त्यांना आपले म्हणा. तोच खरा साधू आहे आणि तेथेच देव आहे हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले. उदाहरणार्थ त्यांचा सावकारकीचा व्यवसाय होता, वंश परंपरागत. लोकांनी दिलेल्या कर्जाची कागदपत्रे सर्व त्यांनी इंद्रायणीत बुडवली व लोकांना कर्जमुक्त केले. म्हणजेच काय, जे दीन दुःखी पीडित होते त्यांना कर्जमुक्त केले आणि त्यांच्यामध्ये त्यांनी परमेश्वर पाहिला. समाजातील कर्मठ लोकांनी तुम्हाला अभंग रचण्याचा अधिकार नाही असे सांगून त्यांच्या वया नदीत बुडवल्या. या सुद्धा प्रसंगाला धैर्याने तोंड तुकारामांनी दिले. असं म्हटलं जातं, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला असे कळस. म्हणजेच काय, तर ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि ही भक्ती चळवळ पुढे नेण्याचे कार्य संत तुकारामांनी केले. म्हणजेच काय, तर संत ज्ञानदेव हे भक्ती चळवळीचे संस्थापक व त्याला शिखरावर नेण्याचे कार्य केले संत तुकारामांनी. म्हणून म्हटले जाते, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस. पुढचे आपले संत आहेत सावतामाळी. आपले नित्य कर्तव्य कर्म करत राहणे हीच खरी ईश्वर सेवा हे त्यांनी सांगितले. बाग बागायती बरोबर विठ्ठल भक्तीचा मळा त्यांनी फुलवला आणि त्याचा सुगंध सर्वत्र पसरला. असे हे सावतामाळी. यांनी आपल्या कामातच परमेश्वर पाहिला. दैनंदिन कामाच्या संदर्भातील त्यांचा एक पुढचा अभंग आहे हा. कांदा मुळा बाची अवघी विटाळी माझी. एकंदरीत काय, तर आपले काम हेच परमेश्वर आहे हे सावतामाळ्यांनी आपल्याला सांगितलं. आपण आता ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ हे जे काही संत पाहिले, या संतांनी आपल्याला जी शिकवण दिली ती पाहणार आहोत. त्यांनी सांगितलं आपल्या शिकवणुकीतून की ईश्वरासमोर सर्व समान आहेत. कोणी उच्च नीच श्री असा कोणताही भेद नाही आणि यातून त्यांनी समतेचा संदेश दिला. माणुसकी आणि मानवता धर्माची शिकवण दिली. तसंच सर्वांवर प्रेम करा, एकजुटीने राहा हे सांगितलं. आपलं दैनंदिन कर्म करत असताना फळाची अपेक्षा करू नये.
तसंच नैसर्गिक संकट, परकीय आक्रमण अथवा कौटुंबिक संकट असो, त्याची पर्वा न करता त्यावर मात करून कसे शिकावे, जगावे हे त्यांनी शिकवलं आणि समाजाच्या नैतिक जाणीवा त्यांनी विकसित केल्या. संतांनी जे कार्य केलं त्याची फलश्रुती. यामुळे काय झालं? संतांच्या शिकवणुकीमुळे लोकांवर जो परिणाम झाला त्याचे फळ होते ते पुढीलप्रमाणे. लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, समाजात लोकजागृती निर्माण झाली. आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत, परमेश्वराकडे सर्व समान ही भावना वाढीस लागली. संकटाने डगमगून न जाता त्याला धैर्याने तोंड देण्याची ताकद लोकांमध्ये निर्माण झाली. तसेच लोकांनी भक्ती मार्गाचा पुरस्कार केला आणि समाजामध्ये आपण समाजाचं काही देणं लागतो म्हणून समाजासाठी काहीतरी करण्याची किंवा समाज इतरांना मदत करण्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आणि समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित झाल्या. बाळांनो, आपण या पाठात पाहिलं शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, तिथली राजकीय यंत्रणा आणि त्यानंतर समाजामध्ये निर्माण झालेली जी अंधश्रद्धा, रूढी, परंपरा या नष्ट करून समाजाला योग्य दिशेने नेण्याचं कार्य केलं या संत मंडळींनी आणि त्यांच्या कार्याची फलश्रुती आपण या ठिकाणी पाहिली. आता याच्यावर तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे मूल्यमापनासाठी. सांगा पाहू, महाराष्ट्रातील संत चळवळीचे केंद्र? पंढरपूर. ओके, शाबास. दुसरं कोण वाचणार? दुसरा प्रश्न गाव. प्रश्न वाच ना. छोटे खेडेगाव. हा. तिसरं? अनेक गावे मिळून तयार होणारा परगणा. शाबास. चौथं? पसायदानाचे रचनाकार पसायदान कोणी लिहिलं? संत ज्ञानेश्वर. हा, शाबास. संत तुकारामाचे गाव? देहू. देहू. शाबास. आता तुम्हाला गृहपाठ देत आहे. या गृहपाठामध्ये पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. संतांनी समाजाला कोणती शिकवण दिली? इसवी सन 1630 मध्ये पडलेल्या दुष्काळाचे प्रजेवर कोणते परिणाम झाले? तसंच माहिती व कार्यालया संत ज्ञानदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या संतांची कार्यालयाची आहेत. तिसरा प्रश्न आहे, कोणत्याही एका संतांची वेशभूषा करून आत्मकथन करायचंय आणि तो व्हिडिओ तुमच्या वर्गाच्या ग्रुपवर पाठवायचंय. तर समजलं ना बाळांनो तुम्हाला? हो.